अशी चमचमीत थाळी जर उपवासाला मिळाली तर कोणाला उपवास धरावासा वाटणार नाही. आज आपण महाशिवरात्री स्पेशल ही उपवासाची थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी ते 5 ते 7 काजू घेतलेले आहेत. त्याचसोबत 10 ते 11 बदाम आणि 8 ते 10 खजुराच्या बिया काढून खजुरा घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला 1 कप कोमट दूध घालायचं आहे आणि हे आपल्याला 20 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊयात. मी ते 1 कप राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. राजगिरा पीठाऐवजी तुम्ही वरईचं पीठ देखील वापरू शकता, पण महाशिवरात्रीच्या उपवासाला आमच्या इकडे वरई खात नाहीत. तुम्ही जरी ते वरई खात असाल तर तुम्ही ते वरईचं पीठ वापरू शकता. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण नॉर्मल पुरीसाठी पीठ मळतो तसेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मळून हे पीठ आपल्याला थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण यासाठी लागणारी जी बटाट्याची रस्सा भाजी आहे ती करून घेऊयात. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे. याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला बटाटा घालणार आहोत. बटाटा आपल्याला 2 मिनटं तेलावरती परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मिरचीची पेस्ट घालणार आहोत. जर तुम्ही जिरे खात असाल उपवासाला तर तुम्ही ते जिरेही वापरू शकता. 1 चमचा लाल तिखट घालत आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. हे मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. मी ते थोडंसंच पाणी घालत आहे कारण की ही भाजी आपल्याला थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे. त्यामुळे इथे पाण्याचा वापर मी कमी करत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला एक उकळी काढून घेऊयात. छान अशी उकळी आलेली आहे. बटाटा आपला शिजलाय का ते पाहूया. इथे आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. मी ते थोडीशी घट्टसरच भाजी बनवत आहे त्यामुळे मी ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे. तुम्हाला जशी ही भाजी हवी आहे तशी तुम्ही पातळ किंवा घट्ट बनवू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात आणि भाजी आपली साईडला ठेवून देऊयात आणि कचोरी बनवायला घेऊयात. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे आपल्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे नाहीत. बटाटे स्मॅश करून घेतले तर त्याच्यामध्ये गाठी राहतात. त्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीनं खिसूनच घ्यायचे आहेत. याच्यामध्ये अर्धा कप साबुदाण्याचं पीठ घालत आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. बटाटा जर जास्त शिजलेला असेल तर इथे तुम्हाला साबुदाण्याचं पीठ थोडंसं जास्त लागेल. पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. कचोरीसाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेऊयात. सारणासाठी आपण इथे अर्धा कप ओल्या नारळाचा खीस घेणार आहोत. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. थोडेसे बदाम आणि काजूचे काप, 1 चमचा लिंबाचा रस. याच्यामध्ये आपण कोणतेही मसाले वापरत नाही त्यामुळे थोडीशी आंबट चव येण्यासाठी मी ते लिंबाचा रस वापरत आहे. तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासासाठी तर तुम्ही ते वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपण कचोरी बनवायला घेऊयात. जे आपण कचोरीसाठी वरच्या आवरणासाठी जे पीठ बनवलं होतं त्याचा मी असा छोटासा गोळा बनवून घेतलेला आहे आणि याची आपल्याला खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे. जसं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो ना तसंच आपल्याला हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. कडेने थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे म्हणजे कचोरी आपली फुटत नाही. याच्यामध्ये सारण भरून घेऊयात आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. थोडंसं प्रेस करून आपल्याला व्यवस्थित ही कचोरी बंद करून घ्यायची आहे आणि हाताच्या मध्ये थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या बनवून घेत आहे. इथे या कचोऱ्यात आपण तळून घेऊयात. कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेलही छान गरम झालेलं आहे. तेलामध्ये आता आपण कचोरे सोडून घेऊयात
आणि मीडियम गॅसवरती आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे। झाराने आपल्याला वरच्या साईडून अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे, म्हणजे एकसारख्या रंगावरती आपली कचोरी तळली जाते। इथे आपली कचोरी तळलेली आहे, आपण ही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे आहेत। आता आपण पुरी बनवूया। मी ते पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे, तो राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे। पुरीचा आकार थोडासा गोल येण्यासाठी मी ते डब्याचं झाकण वापरत आहे। तुम्हाला जेवढी मोठी पुरी हवी आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे झाकण किंवा वाटी वापरायची आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत। जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड लाटलेली नाही। इथे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण या पुऱ्या तळून घेऊयात। तेलही इथे छान गरम झालेलं आहे। पुरी तेलामध्ये सोडून घेऊयात आणि व्यवस्थित दोन्ही साईडून आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। पुरीच्या वरती असं झाऱ्याने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी छान फुगते। इथे आपली पुरी छान अशी तळली गेलेली आहे, काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। आता आपण खीर बनवून घेऊयात। मगाशी जे ड्रायफ्रूट्स आपण भिजत घातले होते ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे, याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। मी ते बदाम आणि काजू वापरत आहे। थोडेसे हे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तुपावरती। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता। मिक्सरला आपण जे ड्रायफ्रूटची पेस्ट करून घेतलेली आहे ती इथे आपण घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण याच्यामध्ये आता दूध घालणार आहोत। मी ते मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं दूध घातलेलं आहे आणि तेच दूध मी इथे घालत आहे। जेवढी तुम्हाला ही खीर घट्ट हवी किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे दूध घालायचं आहे। याच्यामध्ये आपण खजूरही घातली होती, त्यामुळे मी ते 2च चमचे साखर घालत आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं त्या हिशोबाने तुम्ही ते साखर घालायची आहे। खिरीला एक उकळी काढून घेऊयात। ही खीर तुम्ही थंड देखील खाऊ शकता, खूपच मस्त लागते आणि हेल्दीसुद्धा आहे। इथे आपली ही खीर तयार झालेली आहे आणि सर्वच पदार्थ आपले तयार झालेले आहेत। आता आपण ताट वाढून घेऊयात। मस्त असं ताट मी ते तयार केलेलं आहे, याच्यामध्ये पुरी ठेवून घेत आहे। इथे आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे। या महाशिवरात्रीच्या उपवासाला ही थाळी तुम्ही नक्की घरी बनवा आणि कशी वाटते रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।